नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत व्यापार युद्धाची किंवा टॅरिफ वॉरची. काय आहे हे एक्झॅक्टली व्यापार युद्ध? कशासाठी बातम्यामध्ये आहे? का टॅरिफ हे लावलं गेलंय? टॅरिफ लावल्यामुळे काय परिणाम होणार आहेत? अमेरिकेला काय फायदा होणार आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. मग अमेरिकेने जे टॅरिफ लावलंय त्याच्यावरती जगामध्ये काय प्रतिक्रिया उमटली आहे? मार्केटची प्रतिक्रिया काय आहे? भारतावरती याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? चांगला होणार आहे, वाईट आहे की संधी आहेत? आणि त्यानंतर अर्थातच मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षेचा एक प्रश्न आपण नेहमीप्रमाणे घेऊ. चला तर चर्चा करूया पूर्ण या भागाची. सर्वप्रथम हे न्यूजमध्ये काय, तर 2 एप्रिल 2025ला अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की हा आपला एक लिबरेशन डे आहे. का, तर त्यांचं म्हणणं आहे की आज आम्ही टॅरिफ टॅरिफ याचा अर्थ होतो शुल्क किंवा ड्युटी किंवा सोप्या भाषेत टॅक्स लावत आहे. कुणावरती, तर उर्वरित जगातून आयात होणाऱ्या वस्तूंवर नवे शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही देशातून अमेरिकेत ज्या गोष्टी आयात केल्या जातील त्याच्यावरती नवीन शुल्क लावण्याची त्यांनी घोषणा केली आहे. मग पुढचा प्रश्न येतो की सर टॅरिफ म्हणजे एक्झॅक्टली काय? तर टॅरिफची एक्झॅक्ट डेफिनेशन जर तुम्हाला विचारली परीक्षेला तर त्याचा अर्थ होतो इतर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. मी पुन्हा रिपीट करतो, टॅरिफ म्हणजे इतर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. उदाहरणार्थ, अमेरिका भारतातून काही वस्तू आयात करत आहे, तर भारतातून ज्या काही वस्तू येतील अमेरिकेमध्ये त्याच्यावरती अमेरिका काही कर लावेल, ज्याला टॅरिफ असं म्हणतात. मग सर हे जरा नीट समजून सांगायचं का? आता हे उदाहरण घेऊन बघूया का? तर अर्थात बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू ही 100 रुपयेमध्ये मिळते. म्हणजे अमेरिकेमध्ये सध्या ती वस्तू कितीला आहे? 100 रुपयाला. पण याच्यावरती अमेरिकन सरकार म्हटलं की आता आम्ही 10% टॅरिफ लावतोय. म्हणजे पहिल्यांदा ही वस्तू मिळत होती 100 रुपयाला, आता त्यांनी लावलेलं आहे 10% नवीन टॅरिफ. मग 10% म्हणजे किती आलं? 100वर 10 म्हणजे नवीन जी किंमत होईल वस्तूची ती किती होणार? 110. म्हणजे अमेरिकेत ती वस्तू आधी जी 100 रुपयाला मिळत होती आता ती 110 रुपयाला मिळणार. म्हणजे थोडक्यात वस्तूंच्या किमती वाढणार. मग ह्याला कंपन्या काय करू शकतात? कंपन्या एक, हे सगळं टॅरिफ किंवा हे होणारं जे त्यांचं नुकसान आहे हे स्वतः सहन करतील, किंवा दुसरं जर त्यांच्यात ती कॅपॅसिटी नसतील तर अर्थातच हे कोणावरती ते पुढे करणार? तर ग्राहकांवरती. म्हणजे याचं एक तर कंपन्यांचं नुकसान होणार किंवा कंपन्या ते ग्राहकांवरती पास ऑन करणार. मग पुढचा प्रश्न येतोय की सर अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ का वापरत आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच एकदा म्हटलं होतं की टॅरिफ हा त्यांचा खूप आवडता शब्द आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यांचं असं म्हणणं आहे की टॅरिफ लावल्यामुळे नवीन कर, वाढीव जो कर असेल म्हणजे कर उत्पन्न जे असेल त्यात नक्कीच वाढ होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि देशात गुंतवणूक वाढेल, अधिक नोकऱ्यांची निर्मिती होईल, अमेरिकन बनावटाच्या वस्तू खरेदी करण्यास लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि आयात निर्यातीतील अंतर कमी करेल. मग खरंच असं होईल का? डोनाल्ड ट्रम्प असं जे म्हणतायत ते, तर नीट बघा त्यांना काय म्हणायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की समजा 100 रुपयाची वस्तू जर मी त्याच्यावरती 40% टॅरिफ लावलं तर ती वस्तू 140 रुपयाला मिळणार. अर्थातच याच्यामुळे बाहेरच्या देशातल्या कंपन्यांचंही नुकसान होणार आहे. मग असंही होऊ शकतं की या कंपन्या अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. म्हणजेच या कंपन्या कुठे इन्व्हेस्टमेंट करतील? एक तर त्यांना अमेरिकेत इन्व्हेस्ट करावी लागेल किंवा जास्तीचा कर द्यावा लागेल. दोन्ही साईडने बघितलं तर फायदा आहे. जर त्यांनी अमेरिकेत उत्पादन केलं तर त्यांच्यावर तितका कर नसणार आहे. का, तर टॅरिफ कशावरती लावलं जातं? बाहेरच्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवरती. मग जर तुम्ही डायरेक्टली चीनमधनं अमेरिकेत विकताय तर तुम्हाला कर द्यावा लागेल, आणि कर द्यायचा असेल तर कराच्या रकमेत वाढ होणार, जसं डोनाल्ड ट्रम्प म्हणताय. जर तुम्हाला ते नुकसान नको आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमची कंपनीची एक उपशाखा किंवा कंपनी अमेरिकेत उभी करावी लागेल. म्हणजेच अमेरिकेत गुंतवणूक वाढेल, आणि अमेरिकेत जर कंपनी निर्माण झाली तर अर्थातच अधिक नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकेल. आणि याच्यामुळे होईल काय की मेक इन अमेरिका म्हणजे अमेरिकन बनावटीच्या वस्तू लोक जास्तीत जास्त खरेदी करू शकतील. म्हणजे हे एकंदर ट्रम्प यांचं लॉजिक आहे, आणि याच्यामुळे अल्टिमेटली इकॉनॉमीला चालना मिळेल किंवा अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचं आणखीन एक म्हणणं काय, तर आयात आणि निर्यात याच्यातील अंतर कमी करणं. एखादा देश जेव्हा दुसऱ्या देशातून कुठली गोष्ट घेत असतो तेव्हा त्याला आयात म्हणतात, आणि जेव्हा तो दुसऱ्या देशाला देत असतो तेव्हा त्याला निर्यात म्हणतात. मग ट्रम्प यांचं म्हणणं आहे
जर आयात 120 असेल आणि निर्यात माझी 100 असेल तर माझं 20 रुपयाचं नुकसान होत आहे. तर मला हे नुकसान कमीत कमी करायचे, ही जी गॅप आहे ही कमीत कमी करायची, जमलंच तर ती जवळजवळ इक्वल असावी. आय होप डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफ का वापरत आहे हे आता बऱ्यापैकी तुम्हाला कळलेलं असेल. मग पुढचा प्रश्न आहे की सर टॅरिफचे रेट्स किती लावलेत. सरसकट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की एक बेस रेट असणार जो 10% असणार, म्हणजे 10% टॅरिफ हे तर निश्चितच असणार. अप टू 50% त्यांनी लावलेलं आहे. मग आता पुढचा प्रश्न आहे की सर एवढं जर टॅरिफ किंवा शुल्क लावलं तर याचे काही परिणाम होतील की नाही होणार. अर्थातच होणार. जर एखादी वस्तू आधी 100 रुपयाला मिळत होती, आता ती 150 रुपयाला मिळत असेल तर ग्राहकांसाठी काय झाल्या, किमती या वाढल्याच. म्हणजे थोडक्यात काय होईल, महागाई वाढेल. म्हणजे याचा अर्थ अर्थव्यवस्थेवर नेगेटिव्ह परिणाम पण होऊ शकतो शॉर्ट टर्ममध्ये कदाचित. हो, हे अमेरिकेमधल्या अर्थतज्ञांनीही म्हटलेलं आहे. बरं, नुसतंच अमेरिकन ग्राहकांचं नुकसान होणार आहे का याच्यात, तर नाही, जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊ शकतं. का, तर जो माल आधी अमेरिकेत जात होता तो आता असाच पडून राहील. फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं की चीनकडे $400 बिलियन जास्तीचा माल आता पडून आहे. मग हा माल जर कुठेच गेला नाही किंवा कुठेतरी तो जागा शोधणार, आणि जर सगळ्याच देशांमध्ये अशा परिस्थिती झाली तर कदाचित जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं आणि जगात मंदी देखील येऊ शकते असं म्हटलं जातं. म्हणजे टॅरिफमुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही नुकसान होईल का, अर्थात हो. मग पुढचा प्रश्न येतो की सर रेसिप्रोकल टॅरिफ हा देखील शब्द वापरला होता. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला घोषणा केली होती की टॅरिफ लावणार आहेत आणि टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार. पण त्याआधी त्यांनी म्हटलंय की 5 एप्रिलपासूनच आम्ही अमेरिकेत येणाऱ्या सर्व याच्यावरती वस्तूवर 10% किमान शुल्क लावणार. आणि हे कुठल्या देशांवरती आहे, तर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील वगैरे सारख्या देशांवरती. मग ट्रम्प आणि आता हे सगळं केलेलं आहे. ट्रम्प याने जे काही आता नवीन टॅरिफ वॉर किंवा ट्रेड वॉर सुरू केलंय, तर ह्याच्या इतर देशांकडनं काही प्रतिक्रिया आल्यात का, बाजाराचा इम्पॅक्ट काय आहे, बाजार म्हणजे शेअर मार्केटवरती. तर सगळ्यात पहिलं हे जे काही झालंय हे असं म्हटलं जातं की हे नंबर 1 स्लॉटसाठी चाललंय, कारण का नंबर 1 सध्या अमेरिका आहे, तर नंबर 2 सध्या पूर्ण जगामध्ये चायना आहे. आणि चायना कदाचित अमेरिकेला रिप्लेस करू शकतो अशी भीती अमेरिकेमध्ये आहे. आणि त्याच्यातूनच हे कदाचित टॅरिफ वॉर किंवा ट्रेड वॉर सुरू झालेलं आहे. त्यामुळे चीनने तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आम्ही कुठल्याही प्रकारच्या युद्धाला तयार आहोत. आणि अमेरिकेनं जर चीनवरती 34% लावलंय तर चीनने लगेच त्यांच्या मालावरती देखील 34% अतिरिक्त शुल्क 10 तारखेपासून लागू केलेलं आहे. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया हे तर अमेरिकेचे दोस्त आहेत. पण दक्षिण कोरियाने स्पष्टपणे म्हटलंय की जागतिक व्यापार युद्ध ज्याची आधी फक्त चर्चा होत होती हे खरोखरच अस्तित्वात आलेलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचं म्हणणं आहे की भाई तुम्ही आम्हाला मित्र म्हणता पण हे मित्राचं कृत्य तर वाटत नाही. मग कॅनडाने म्हटलंय की आता नीट आपल्याला बाय इंटरेस्ट आणि फोर्सने काम करावं लागेल. जपान यांनी अत्यंत खेदजनक असं याचं म्हटलेलं आहे. तर युरोपियन युनियनचं म्हणणं आहे की याचा परिणाम कोट्यावधी गरिबांवरती होईल. तर इटली देखील अमेरिकेचं मित्रच आहे. इटलीच्या मेलोनी आणि अमेरिकेचे ट्रम्प यांची चांगली मैत्री आहे. त्यांचं म्हणणं आहे की घोषणा चुकीची आहे, परंतु व्यापार युद्ध रोखण्यासाठी ते अमेरिकेबद्दल करार करण्याच्या दिशेने काम करतील. मग आयर्लंड गणराज्य काय म्हणतंय की हे अत्यंत खेदजनक आहे, ह्याने कोणतंही औचित्य साधलं जाणार नाही आणि कोणाचाही फायदा होणार नाही कदाचित भविष्यात. म्हणजे जगातून ह्याच्या बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि बाजाराची प्रतिक्रिया तर बऱ्याच दिसते तुम्हाला स्पष्टपणे की बरेच बाजार आता सध्या डाऊनवर्ड ट्रेंडमध्ये आहेत. मग ही झाली जागतिक प्रतिक्रिया. भारतावरती याचा काय परिणाम होईल, भारताची काहीच प्रतिक्रिया का दिसत नाहीये की भारताने काही प्रतिक्रिया दिली आहे. तर लक्षात घ्या, भारताला या ट्रेड वॉरमध्ये किंवा व्यापार युद्धात किंवा टॅरिफ वॉरमध्ये नक्कीच या बदलत्या जागतिक व्यवस्थेत नव्या संधी देखील आहेत. अर्थात काही चॅलेंजेस देखील आहेत. फॉर एक्झाम्पल उत्पादन धोरण किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं आपल्याला पुनर्मूल्यांकन करावं लागेल. अमेरिकेचं काय म्हणणं आहे की आम्ही जर भारताकडनं $85 बिलियन इम्पोर्ट करतो तर त्यावेळी आमचं डिफिशिएट असतं, ट्रेड डिफिशिएट 44 बिलियन. आणि हा जो गॅप आहे 44 बिलियनचा, हा गॅप त्यांना कमीत कमी करायचा आहे. मग पुढचा प्रश्न आहे, तसं तुम्ही तर इथे म्हटलंय की नव्या संधी निर्माण होतील, मग नव्या संधी कशा काय, तर याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला नीट कळेल. जर नीट बघितलं तर भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत सगळे, कुठले कुठले, व्हिएतनाम असो, कंबोडिया असो किंवा श्रीलंका असो किंवा इवन चायना असो,
किंवा इंडोनेशिया असो, या सगळ्या देशांचे टॅरिफ रेट बघा तुम्ही 32, 34 ते 49% आहेत आणि भारतावरती टॅरिफ रेट आहे 26%. मग भारतावरती जर 26% आहे आणि इतर देशांवरती तो 49% जर असेल, तर असं वाटत नाही का तुम्हाला की भारतातील माल अमेरिकेमध्ये अधिक स्वस्त होईल आणि भारतीय मालाला कदाचित ही एक नवीन संधी असेल? असं देखील होऊ शकतं, अर्थातच होऊ शकतं आणि त्यामुळे भारताला नक्कीच फायदा होऊ शकतो जर तुम्ही तो नीट उचलला तर. मग कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये होईल? मग जर तुम्ही बघितलं तर टेक्स्टाईल असो, खेळण्याची असो किंवा इतर कुठले सेक्टर जिथे चायना, व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश का तर या सगळ्यांवरती जे शुल्क आहे अमेरिकेने लादलेलं ते भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे भारताला याच्या संधी देखील आहेत आणि अडचणी आहेत. जर तुम्ही नीट याचा विचार केला आणि संधीचा वापर केला तर नक्कीच अर्थव्यवस्थेला चांगला फायदा देखील होऊ शकतो. मग ॲज युज्युअल मुख्य परीक्षेला कुठला प्रश्न येऊ शकेल की व्यापार युद्धाचा पहिला प्रश्न, व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल? मग हे उत्तर तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न कराल की शॉर्ट टर्ममध्ये काय परिणाम होईल आणि लॉंग टर्ममध्ये ह्याचा काय परिणाम होईल आणि कसा होईल? दुसरा प्रश्न, हे जे नवीन टॅरिफ दर केलेत हे भारतीय उद्योगासाठी संधी आणतील असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न देखील परीक्षेला येऊ शकेल आणि हा प्रश्न जर आला तर हा प्रश्न लिहिताना तुम्हाला इतर देशांना लादलेलं शुल्क, इतर देशांमध्ये होणाऱ्या त्या वस्तू कुठल्या कुठल्या जेथे भारत त्यांना रिप्लेस करू शकतो, जसं मी म्हटलं टेक्स्टाईल, खेळणी इत्यादी, आणि खरंच हे तुम्हाला वाटतं का आणि त्याची उदाहरणं देखील तुम्हाला द्यावी लागतील. मग पुढचा प्रश्न आहे पूर्व परीक्षेसाठी की अमेरिकेने लादलेल्या शुल्काबाबत खालीलपैकी कुठलं हे योग्य आहे? 4 देश दिलेले आहेत आणि 4ही देशांचे शुल्क मेन्शन केले आहेत. चायना, व्हिएतनाम, बांगलादेश आणि इंडिया. कुठल्या देशाचे शुल्क एक्झॅक्ट बरोबर आहे हे तुम्हाला नोंद करायचं. जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्पेसिफाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.